सर हे विद्यार्थी तुम्ही कुठे घेऊन जात आहेत आणि नेमकं तुमची ही जे तुम्ही म्हणताय की क्षेत्रभेट आहे तर ही नक्की काय आहे याच्याबद्दल थोडंसं आम्हाला तुमच्याकडनं माहिती जाणून घ्यायची आहे सर. मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेचे माजी विद्यार्थी यांच्या सहयोगातून आणि तसेच BASF या कंपनीच्या माध्यमातून या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सह्याद्री फार्मा प्रोड्युसर कंपनी मध्ये विज्ञानविषयक माहिती म्हणजे हे विद्यार्थी विज्ञानात जागृत व्हावं, बदलतं तंत्रज्ञान त्यांना अवगत व्हावं आणि त्यातून चांगले वैज्ञानिक घडावे आणि विज्ञानविषयक माहिती या विद्यार्थ्यांना या BASF कंपनीच्या माध्यमातून किंवा आपल्या मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे. या आम्हाला ह्या तुमच्या नेमक्या प्रोग्रामबद्दल थोडीशी माहिती हवी की आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही नेमकं दिवसभरामध्ये काय काय नियोजन केलेलं आहे याबद्दल थोडंसं माहिती आम्हाला मिळाली तर बरं होईल. निश्चितपणे सर, जसं आपल्याला माहिती आहे BASF ही केमिकल कंपनी आहे, ही जर्मन केमिकल कंपनी आहे. त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं असतं की आपले जे मुलं आहेत त्यांचं केमिस्ट्रीमध्ये जास्तीत जास्त त्यांना प्रोत्साहन मिळावं आणि जास्तीत जास्त आपले जे मुलं आहेत ते केमिकल या क्षेत्रामध्ये यावे आणि त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळाव्या, त्यांनी चांगले धंदे चालू करावे यासाठी हा इव्हेंट आम्ही आयोजित केलेला आहे. आपले जे मोईप्रचे जे ग्रामीण शाळा आहेत त्यांची संख्या फार जास्त आहे, आपल्या इथे मुलंही फार जास्त आहे. त्या सगळ्या मुलांना या सगळ्या नवनवं गोष्टींचा अभाव मिळावा, त्यांनाही या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करायला मिळाव्या यासाठी हा उपक्रम आहे. याच्यामध्ये त्यांनी 5 एक्सपेरिमेंट ऑर्गनाईज केलेले आहे. त्या विविध विषयांमधल्या आहे, म्हणजे फोटोसिंथेसिस झाला, सोलारचा विषय झाला, रियुजेबल प्लॅस्टिक झाला, अशा प्रकारचे हे वेगवेगळे विषय आहेत आणि या सगळ्या विषयांची माहिती आपल्या मुलांना मिळणं हे अतिशय गरजेचं आहे. नमस्कार सर. आपल्या समवेत आत्ता KRT हायस्कूल वणी येथील मुख्याध्यापक पाटील DB सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर सर, आज इथे विद्यार्थी आपण कुठे आणले आणि त्यामागचा उद्देश काय आहे हा आम्हाला थोडासा फार्म्युला BASF या अंतर्गत विद्यार्थ्यांना वैज्ञानिक माहिती देण्यासाठी आपण आणलेले आहे. मोहाडीजवळ सह्याद्री फार्म आहे, तिथे आदरणीय सरचिटणीस नितीनजी ठाकरे, त्याचबरोबर त्यांचं संचालक मंडळ, शिक्षणाधिकारी ढोके साहेब आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तालुका संचालक प्रवीण नाना जाधव यांच्या अथक प्रयत्नांतनं विद्यार्थ्यांना काहीतरी चांगलं मिळावं, काहीतरी चांगली माहिती किंवा वैज्ञानिक विद्यार्थी घडावा यासाठी त्यांची जी धडपड आहे ती धडपड पाहता अतिशय स्तुत्य उपक्रम हा सुरू केलेला आहे. दिंडोरी तालुक्यातील बहुसंख्य शाळांचे विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत. महत्त्वाचं म्हणजे वणीसारखा भाग जर म्हटला, अतिशय दुर्गम, आदिवासी, अशिक्षित असणाऱ्या घरांमधली मुलं पहिल्यांदा असं काहीतरी प्रयोग करणारे याचा खूप आनंद होतो आहे. म्हणून मी सर्व संचालक मंडळ आणि तालुका संचालक यांना मनापासून माझ्या विद्यालय परिवाराकडनं धन्यवाद देतो आणि अशीच आम्हाला वेगवेगळी संधी उपलब्ध त्यांनी करून द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. मग कार्बन डायऑक्साईड कोण घेतो? प्लांट्स घेता. आणि प्लांट्स काय सोडता? ऑक्सिजन. आणि आपण काय सोडतो? कार्बन डायऑक्साईड. व्हेरी गुड, इंटेलिजंट आहे तुम्ही बरं का. आता आपण आहे ना याच्यामध्ये मॅजिक जेल टाकणार आहे. मॅजिक सोल्युशन. मॅजिक आहे ना, केमिस्ट्री काय आहे? मॅजिक. इंजेक्शन देऊ का? नाही. कोणाला घ्यायचं?
सैतानीला दे पोट काय दुखत होतं जे ना? शांत राहील जे आन्सर बोला ना काहीच बोलत नाही. लाज वाटते का? काय झालं? आम्ही तुमची टीचर नाहीये. काय लिहिलंय? मला चालू करायची ना. याच्यामध्ये काय टाकलं माहिती का आपण? काय बरं कोणती भाजी? मेथी ना? मेथी अगं मेथी. कशापासून बनवलं आपण सांगा बरं आता. कशात पाणी घेतलं? कोणती पावडर? बरोबर काय होतं? स्टार्च पावडर होती ना? कशापासून बनवली होती? मग काय? अजून काय घेतलं होतं? हे काय घेतलं होतं? हे काय होतं? व्हिनेगर घेतलं होतं का? इलेक्ट्रिक साधन. पण आता आपण एक अशी गाडी तयार केली की त्या गाडीला आपण सोलर प्लेट डायरेक्ट बसवली. काय बसवली? आवाज. काय बसवलं? सोलर प्लेट. आणि मग ती सोलर प्लेटची गाडी असते का सोलर लाईट खाली जर ठेवली म्हणजे सन खाली त्याची जर उन्हात जर उभी केली मग तिथं जर सन लाईट काढला तर मग ती चालायला लागते. चालत नाही घरी? चालते ना. ती आज चार्जिंग होती. पाहिली ना आमची गाडी? सोपं नाही माय. जादू बघितली. मग जर का अशी गाडी जर का पोरांना जर का अशा सोलर गाड्या चालायला लागल्या आपल्या लाईट बिल येईल का? येईल का? मग अशी जर का सोलरची गाडी अशी जर का सोलर चालणारी लाईट आणि असं जर का पंखे त्याच्यानंतर आपण अजून तुम्ही हे बघितलंय का याला काय म्हणतात? कॅल्क्युलेटर. पहिले याच्यामध्ये सेल यायचा. दर महिन्याला 15 दिवसाला सेल बांधायला लागायचा का? चार्जिंग संपली सेल संपली. समजा महत्वाचं कॅल्क्युलेशन करतो पैसेच मोजून राहिले माझेवाले किती बिल झाले माझं. ते जर कसं मस्त जर का समजा त्याची सेल संपली मग मी नक्की का? हो. बरोबर का? हो. खाली लक्ष द्या. खाली कसं कुठल्या कलरचं पाणी येते सांगा. हा टेबल पण आहे बरं का? हा टेबल पण म्हणजे कोणता आहे? प्लास्टिक पासून बनलेलं नाहीये. याला ना सुकायला 7-8 दिवस लागतात बरं का? सुकायला वेळ लागतो. दर हातात घे. असं तयार होतं मग? जमीन टाकल्यावर याचं काय तयार होईल? खत तयार होईल ना आपल्या साधं प्लास्टिकच्या. केलं फनेल यूज केलं त्यानंतर केमिकल काय यूज केलं अजून बेकिंग सोडा सोडियम बायकार्बोनेट राहील लक्षात राहील ना.
मग ॲक्च्युअल प्रोसेस करायच्या आधी मला सांगा, ह्या सगळ्यासाठी सगळ्यात मेन काय आहे? सूर्य, बरोबर ना? आपल्याला तापमान वाढवायचे, मग सूर्य मेन आहे ना. मग सूर्य आपल्याला ऑक्सिजन जाणार, ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये काय बनवणार आहे? कार्बन डायऑक्साईड. काय बनवणार आहे? याच्यामध्ये आपण आता कार्बन डायऑक्साईड एवढा भरणार आहे का याच्यामध्ये पूर्ण पृथ्वीमध्ये आहे. आपली पृथ्वी आजचा आणि एक पृथ्वी, ही कोणती पृथ्वी आहे आपली? या पृथ्वीमध्ये काय आहे? त्याच्या आधी वातावरणात कोणते कोणते वायू आहे माहिती आहे का? कार्बन डायऑक्साईड. कोणते कोणते प्रदूषण? ऑक्सिजन. ऑक्सिजन ऑक्सिजन ग्लास कशाचा काचेचा वाचला ज्यूस का प्याला असं काय नाही. तुम्ही कोण आहे? ज्युनियर सायंटिस्ट आहे. कोण आहे? ज्युनियर सायंटिस्ट वाचला काय म्हणता? बीकर. काय म्हणता? बीकर. व्हॉट इज दिस? बीकर. काय आहे? बीकर. काय आहे? बीकर. कशाची लाईट? घरातली लाईट आपण तयार करू शकतो. त्याच्यानंतर आपण सोलर प्लेटचा वापर करून तिची चार्जिंग, तिची लाईट तयार होती, त्याच्या आपण गाड्या चालू शकतो करून त्या चार्जिंग करायची गाड्या. आणि जी कोणते सोर्सेस करून तरी संपणार आहे. सूर्य काही सुटून राहणार आहे. आवडली आपण आपले फॉक्स नाही काय चार्जिंग करून त्यावर. पण असं कधी होईल का? सूर्य गेला काय होईल का? सूर्य आहेच ना. जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला येण्याची भेटणार आहे. मग कोळशाची लाईट वापरायची का सोलरची लाईट वापरायची? सोलरची. गाड्या पेट्रोल गाडी वापरायची का लाईटीवर चालणार सोलरवर चालणार गाडी वापरायची? काय होईल आता तुम्ही
उठना, उठकर चलना, गिर कर उठना, उठकर चलना। यह क्रम है संसार का, यह क्रम है संसार का, यह क्रम है संसार का, यह क्रम है संसार का। कर्मवीर को फर्क न पड़ता, कर्मवीर को फर्क न पड़ता, किसी जीत या हार का, किसी जीत या हार का, किसी जीत या हार का, किसी जीत या हार का। स्वयं विधाता है, आज लगे जो दंड वही कल पुरस्कार बन जाता है, पुरस्कार बन जाता है। निश्चित होगा प्रबल समर्थन, निश्चित होगा प्रबल समर्थन।